नमस्कार मित्रांनो, देशातील लाखो अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी खूप मोठा हायकोर्टचा निर्णय आलेला आहे। खूप मोठा लाभ त्यांना मिळणार आहे। कोणता तो लाभ आहे, कोणत्या हायकोर्टने कोणत्या प्रकारचा निर्णय दिलेला आहे, या संबंधीची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। मित्रांनो, या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। गुजरात हायकोर्टनं नुकताच एक निर्णय दिलेला आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांना सुद्धा त्यांनी निर्देश दिलेला आहे की ज्या अंगणवाडी सेविका स्थायी रूपानं लागलेले आहेत त्यांना जेवढी पगार आहे तेवढीच पगार मदतनीस यांना सुद्धा मिळावी, असे निर्देश हायकोर्टाने सर्व राज्य आणि केंद्र सरकार यांना दिलेले आहेत। दुधाभाव त्यांच्यामध्ये होत होता। अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या पगारामध्ये खूप मोठा फरक होता, अर्ध्याला अर्धाच। कारण की अंगणवाडी सेविका यांना जे नियमित रूपाने जे पगार मिळत होता त्यापेक्षाही कमी अंगणवाडी मदतनीस यांना पगार मिळत असतो। अंगणवाडी मदतनीस यांचे कार्य, यांचे कामसुद्धा अंगणवाडी सेविकेप्रमाणेच खूप महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचमुळे गुजरात हायकोर्टनं हा निर्णय दिलेला आहे। अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे कार्य पाहता अंगणवाडी मदतनीस यांची पगारवाढ करून देण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिलेले आहेत। तर आता लवकरच अंगणवाडी मदतनीस यांचे जे पेमेंट असते, जे मानधन असते, जे पगार असते, तो अंगणवाडी सेविका एवढंच होणार आहे। यामुळे अंगणवाडी मदतनीस यांना खूप मोठी ही आनंदाची बातमी आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।